नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो आणि या अधिक मासाची सांगता होती ती म्हणजेच यंदा 2026मध्ये ही अत्यंत दुर्मिळ आणि शुभ पौर्णिमा कधी आहे, उपवास कधी करायचा, स्नान दान कधी करावे आणि या दिवशी कोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण काही सोपे महाउपायसुद्धा सांगितले आहेत. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया पौर्णिमेची तिथी आणि शुभमुहूर्त. पौर्णिमा तिथी प्रारंभ 30 मे 2026 शनिवारी रोजी सकाळी 11:58 ते 11:49. पौर्णिमा तिथी समाप्ती 31 मे 2026 रविवार रोजी दुपारी 2:14. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या व्रतासाठी रात्री चंद्रदर्शन होणे गरजेचे असते, त्यामुळे उपवास 30 मे 2026 शनिवार रोजीच करावा. या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 6:28 ते 6:40 दरम्यान होईल. चंद्राला अर्घ्य देऊन तुम्ही उपवास सोडू शकता. स्नान आणि दान मुहूर्त. सनातन धर्मात स्नानदानासाठी सूर्योदयाची तिथी महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे स्नान आणि दान 31 मे 2026 रविवारी करावे. या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी 4 वाजल्यापासून ते 4:56 दरम्यान असेल. रविवारी तुळशीची पूजेचे नियम आणि पाळायच्या गोष्टी. पौर्णिमेला तुळशीची पूजा आणि दीपदान करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे, पण यावेळेस एक विशेष नियम तुम्हाला पाळावा लागेल. 31 मे रोजी रविवार येत आहे. शास्त्रानुसार रविवारी तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे निषिद्ध मानले जाते, त्यामुळे तुळशीची मुख्य पूजा आणि दीपदान 30 मे म्हणजे शनिवारीच करावे. रविवारी तुम्ही तुळशी किंवा पिंपळाची पूजा न करता केळीच्या झाडाची पूजा करू शकता, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस घरात पूर्णपणे सात्विक अन्न बनवावे. जेवणात लसूण कांद्याचा वापर करू नये. तसेच या 2 दिवसात नखे किंवा केस कापू नयेत. सत्यनारायण पूजा आणि उद्यापन विधी. जर तुम्हाला अधिक मास पौर्णिमेचे उद्यापन करायचे असेल किंवा सत्यनारायण कथा करायची असेल तर तिची वेळ आणि पद्धत काय आहे ते सांगणार आहे. कथा कधी करावी. जे लोक उपवास करत आहेत ते 30 मे रोजी कथा करू शकतात किंवा 31 मे रोजी सकाळी 11:57 ते दुपारी 12:51 या शुभ अभिजित मुहूर्तात सुद्धा सत्यनारायण कथा आणि दानधर्म करता येईल. पूजा पद्धत अगदी सोपी आहे. सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना लाडूचा भोग लावावा. त्यानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने स्नान घालावे. त्यांना पिवळे वस्त्र, जनेऊ आणि पिवळी फुले अर्पण करावीत. प्रसाद बनवण्यासाठी रवा तुपात भाजून त्यात साखर, केळीचे तुकडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे पाने टाकून शिरा बनवावा आणि देवाचा मुख्य भोग म्हणून अर्पण करावा. कथेनंतर कापूर लावून आरती करावी आणि कळत नकळत झालेल्या चुकासाठी देवाची मनापासून क्षमा प्रार्थना करावी. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तुम्ही पाण्याचे दान म्हणजेच जलदान करू शकता. तसेच तांदूळ, दही किंवा खीर दान करणे अतिशय शुभ मानले जाते. जर खीर बनवून देणे शक्य नसेल तर साहित्य देऊ शकता. तांदूळ, दूध, साखर आणि दक्षिणा ब्राह्मणाला किंवा मंदिरात द्यावी. छत्री, 1.25 मीटर पिवळे कापड आणि दक्षिणा दान करावी. श्रीमद भगवद्गीता किंवा व्रतकथेची पुस्तके योग्य व्यक्तीला दान करू शकता. एक सोपी टीप सांगते. दानाचे सर्व साहित्य तुम्ही 30 मे रोजीच पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडून संकल्प करून ठेवून देऊ शकता. 31 मे रोजी सकाळी त्याचे दान करू शकता. अधिक मास पौर्णिमेचे विशेष महत्त्व आणि सांगता. मंडळी, जर तुम्ही संपूर्ण अधिक मासात कधीही स्नान किंवा दान करू शकला नाही तर या पौर्णिमेच्या दिवशी घराच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करा आणि क्षमतेनुसार दान करा.
विष्णू देवाची असीम कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.